हॅलो फ्रेंड्स, तर ही स्लीव डिझाइन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि याचं जे कटिंग आहे एकदम सोपं आहे। जर तुम्ही नवीन जरी शिकत असाल तर हे तुम्हाला जमण्यासारखं आहे। आता सगळ्यात आधी आपण हा पेपरवरती जशी आपण नॉर्मल स्लीव्ज कट करतो तशी आपल्याला कट करायची आहे आणि याच्यासाठी असं काही नाही की तुम्हाला मोठी धडी पाहिजे किंवा लहानच पाहिजे, मीडियम धडीमध्ये किंवा छोट्याशा धडीमध्ये सुद्धा ही जी डिझाइन आहे कंप्लीट होते। आता इथं पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, धडीची जी उंची आहे तर ती मोजून घ्यायची आहे। आता माझ्या धडीची जी उंची होती तर ती 3.5 इंच होती। तुमची जितकी असेल तितकी तुम्ही पेपरवरती मार्किंग करायचं आहे। म्हणजे पहिल्यांदा तुम्ही धडीची उंची मोजायची आहे आणि त्याच्यानंतर वरून खाली धडीच्या उंचीचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे। रुंदीचं माप तुम्ही बघू शकता, धडी जी आहे आपण अशी डबल केली आणि त्याच्यानंतर रुंदीचं आपण असं माप जे आहे पेपरवरती घेतलेलं आहे। आता हे डबल फोल्ड केलेलं आहे कारण आपण दोन्ही स्लीवसाठी हे कट करत आहोत। सो इथं आपण हे असं कट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण कर्व शेप द्यायचा आहे। हा जो आपण पॅटर्न कट केलेला आहे काठामधला, तर त्याला आपण थोडासा असं कर्व शेप जो आहे थोडा थोडा द्यायचा आहे। तर हे बघू शकता, कर्व शेप आपण अशा पद्धतीने द्यायचा आहे। अंदाजे आपण बऱ्याच वेळेला हाताने देतो, पण तसं न देता आपण अशा पद्धतीने जर दिला तर तो एकदम ॲक्युरेट आणि परफेक्ट निघतो। बघू शकता तुम्ही इथं। आता हा जो शेप आहे तर तो सगळ्यात आधी आपण अस्तरवरती काढून घ्यायचा आहे। आता हे मी करून घेणार आहे कटिंग। तर हे दोन्ही स्लीवचं जे आहेत आपल्याला एकदमच कट करायचं आहे। जर तुम्ही एक नंतर आणि एक आधी केला तर कमी जास्त म्हणजे डिझाईनमध्ये फरक पडू शकतो। त्यामुळे कटिंग करताना हा जो शेप काही आहे कर्व शेप, तर तो आपल्याला दोन्ही अस्तर घेऊनच म्हणजे दोन स्लीवचं अस्तर घेऊनच आपल्याला हे कट करायचं आहे। आता हा बघा पॅच आपला इथं रेडी झालेला आहे। आपण मेन कापडावरती म्हणजे काठावरती सुद्धा हा ठेवून असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता दोन्ही साईडला अपोजिट साईडला ठेवून आपल्याला जो कर्व शेप आहे आपण बॉटमला जी डिझाइन आपण कट केलेली आहे त्याच्यावरती आपण असं जे आहे व्यवस्थित फिनिशिंग सहित टीप मारून घ्यायची आहे। एकदम काठाला आपल्याला इथं टीप मारून घ्यायची आहे। तर जसा प्रॉपर शेप आपण कट केलेला आहे तशीच आपण टीप जी आहे इथं मारून घ्यायची आहे। टीप मारताना नेहमी जी टीप आहे आपल्याला लहान ठेवायची आहे। तर एक महत्त्वाची टीप आहे, कारण बऱ्याच वेळेला ही डिझाइन करताना टीप मोठी असते आणि तो जो शेप आहे आपण गोल वळवतो तर तो प्रॉपर येत नाही। तर त्यामुळे तुम्ही अशी जर डिझाइन बनवत असाल तर टीप नेहमी लहान, एकदम लहान तुम्ही ठेवायची आहे। त्यामुळेच काय होतं, शेप एकदम व्यवस्थित आणि कर्व शेपमध्ये आपल्याला निघतो। आता हे बघू शकता टीप मारून मी घेतलेले आहे। त्याच्यानंतर छोटे छोटे आतमध्ये कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर अस्तर जे आहे आतमध्ये पूर्ण पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती दाबटीप सुद्धा देणार आहोत। आता हे बघा एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपण इथं पूर्ण कटिंग करून घ्यायचं। आता नॉर्मल 10 इंचाची स्लीव जी आहे मी कटिंग करून ठेवली होती इथं मेन कापडवरती आणि अस्तरवरती। सो इथं आपण काय करायचं आहे, 10.5 इंचावरती मार्किंग केलं। त्याच्यानंतर अस्तर जे आहे आतल्या साईडला पलटी करून घ्यायचं आहे। म्हणजे ही जी स्लीव्ज आहे आपण जशी आपण नॉर्मल तयार करतो 10 इंचाची 11 इंचाची तशी आपल्याला इथं तयार करून घ्यायची आहे। काठ कमी होते, सो इथं काठाला मी साईडला जॉईंट दिलेला आहे। जर तुमचे काठ दोन्ही साईडला असतील तरी तुम्हाला हे जॉईंट वगैरे द्यायची गरज नाही। तर माझे ब्लाऊजला एका साईडला काठ होते, सो इथं मी थोडे थोडे काठ जे आहेत बॉटमला आणि वरच्या साईडला डिझाईनसाठी वापरलेले आहेत। आता हे बघू शकता दोन्ही साईडला अशा आपण कट्स देऊन व्यवस्थित असं सेंटर पॉईंट काढून हा जो पॅच आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे। तर बघू शकता त्याच्यानंतर आपण साईडून एक टीप मारून घेतली अर्धा-पाऊण इंचावरच्या स्पेसवरती। आता आपण इथे छोटे छोटे लटकन लावून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता, आता हे जे लटकन आहे तुम्ही मार्केटमधून रेडीमेडसुद्धा आणू शकता किंवा जसे मी ते लावलेले आहेत तयार करून तसे तुम्ही तयार करूनही लावू शकता। तर माझ्याकडे सेम मॅचिंगचे मणी होते, सो इथं मी लावून घेतलेले आहेत। जे स्टोन आहेत माझ्याकडे या कलरचे होते, सो इथं मी लावून घेतलेले आहेत। तुम्ही रेडीमेडसुद्धा किंवा थ्रेडचे टॅसल्स असतात तर ते सुद्धा तुम्ही विकत आणून लावू शकता। सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।